तू इथे बसतेस का? किती रे? अगं बस घे, सांगते. बस बस. हा बस. हे बघ, तू म्हणशील ते करीन मी. हा मीच काय, आपल्या या घरातली सगळी मंडळी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करतील. पण तू कोणत्याही बाबतीत नाराज व्हायचं नाही. तुला आम्ही नाराज होऊच देणार. होय, इंदून आमका हैसर आणला आणि ता काय कमी केल्यान काय रे? हे बघ, घर तुझंच आहे, त्यामुळे तुझ्यावर उपकार केलेत असे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत. मजेत राहायचं आता. हा सगळ्यांशी गप्पा मारायच्या, मन रमेल असं काहीतरी करा. मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करायचा. येतंय का लक्षात? हा आणि काळजी घ्यायची स्वतःची. माका काय झाला? बरा तर असय मी, धड धाकट असय. काय रे, बऱ्याच दिवसांनी लय म्हणून लय काळजी करूक लागलंस. काय झालेला नाही रे माका. अगं तुला काही झालेलंच नाहीये, मगे पण काही होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. कळलं का? येते. होय होय. तू ता तेवढा पात्रांचा लक्षात ठेव. हो हो, आणतंय पात्र. हा तो बा, आता ही फाटकी पातळा नेसू नको. आणि संध्याकाळ झाली ना की तुळशी जवळ दिवो लाव गो बाय. हैसना फिरत राहा नको गो, जरा नीट रव. हा आता आपल्या घरात इलाव, आपण आपल्या माणसात इलाव. मग ये अण्णा, तुम्ही केव्हा आलात? हे काय आताच? पाणी आणते. अण्णा, काय बघताय? काय नाही. पाणी. काय बघताय? कुणी आहे का ते? विश्वास नसेल ना तर या. तसा नाही गो, माका वाटला मांजूर असा. अच्छा, खराच तुझ्यावर विश्वास नसात तर हैसर इला असते काय? माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर असत.
इथे आहेत म्हणजे आता हे मुंबईचं तिकीट देता येणार नाही. तर संशय जरी आला तरी सगळा प्लान फिसकटेल. छाया दे माझा. काय सा छाया ते महत्वाचं आहे. ते काय महत्वाचा सा छाया अतिशय महत्वाचं आहे. काय सा महत्वाचा नाही बघतोय. एवढं काय महत्वाचं नाहीये का ते, पण तू दे. नाही महत्वाचा हा? नाही हा. असं नाही माझ्याकडे. अगं छाया ते त्यात म्हणजे महत्वाचं आहे, पण तू दे का भाई. होया हा दे. छाया दे. अगं दे ग छाया. तू का काय वाया ना ते मी देते, पण मला दे देते. काय दिशेला 101 रुपये देते. दे. 2 देतय. 200 देतय. अगं मग 400 घे. चले दादा 1000. 1000. 1000चं तिकीट पण नाहीये. काय 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 नाही, तू दे मला दे. काय म्हणलंस तू तिकीट म्हणलंस ना. अगं काय नाही गो, तू आधी ते दे. नाही माझे कान उघडे असत. ऐकलंय मी तिकीट म्हणलंस तू होय ना. हो तिकीटच, पण ते तिकीट म्हणजे माझं तिकीट मुंबईला जायचं ते आता कॅन्सल करावं लागणार ना, म्हणून घेऊन जात होतो. खूप कामं आहेत ना इथे. मग दे बघू. चलते काय ऐकायची नाहीस तू. हे घे 500च आहेत घे. 1000. अगं हे बघ पाकिटात काहीच नाहीये. धर 500 धर, मग देतय सगळं. हा हा काय रे देते. घे तू पण काय लक्षात ठेवतेलं. हा मोठी. काय बघतो तिकीट मिळाला ना. हा तो छाया मगा बरा वाटला. आधीचा छाया परत बघायला मिळाला. येत ए काय था ठेव. पाकिट रिकाम्या झाला ना बरा नसता. हो हो. लपवा छप्पी चालली आहे सगळी घरात. डोळे झाकून घेतला नियत. माधव भाऊजी अचानक येतात काय. एवढे दिवस राहत बरं पहिल्यासारखे वागतात तर तसा पण नाही. सारखा काहीतरी चाललेला असता. फोनवर बोलत असतात. सारखे बाहेर जायत असतात. पोटात एक आणि पोटात एक असे असत. पण मी सांगू गेलं तर माझ्या विश्वास कोण ठेवतला. हा तुम्ही बसा धोपाट नापटीत. हो जमलं मिरच्यू. अहो थांबा. हो काय झाला. भावाशी बद्दल बोललोय. राग गेलो काय तुमका. नाही येणारच, पण तुमच्या भावाशीवर कोणी बॉट ठेवू नये असं तुमका वाटता ना. मग भावाशी समजावा ना. जा काय हा तर खरा खरा सांग म्हणावा. हे बघ जर काय सांगूचं असत ना तर तू सांगत. मी त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. मग जा काय हा तर बघत बसायचा. काय झालेला हा. आणि तुझ्या पत्र येत नाही हा ना. आणि इला म्हणजे काळजी घेऊ नको. काय काळजी घ्यायची असत ना ती मी घेईन. पण आता हे सारखा सारखा पुराण बंद कर आणि आपली अवस्था बघ. जर त्याचा विचार कर, पोराचा विचार कर. अहो तेचोच विचार करतोय. जा काय होय त्याचा परिणाम त्याच्यावरच होत ना. अहो नायकांच्या घरात माझा पोर येतला. उद्या नायकांचाच आडनाव लावतलो ना. मग हे नायकांच्या घरात जा काय होय तर चालवून घ्यायचा काय. कोण काय करणार नाही. हा माधव शिकलो सवरलेलो असा. कधी काय करूचा ना त्याला बरोबर कळता. हळू बोला. उगाच जगात तमाशा नको. काय झाला. काय नाही. बरं तुमचा नवरा बायकोचा काय चाललेला ना आता चालून दे. सरिता पण याक सांगतोय माधव लय चांगलो अगो. तो कधीच कुणाचा काय वाईट बघणार नाही. म्हणजे
तू आमचा बोलणं चोरून ऐकत होतस? नाही गो बाय, कानावर पडला म्हणा. कानावर पडला? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, आता असा. सरिता काय बोलतस? अहो माई का नीट वागूक सांगा ना. शोभता काय का चोरून ऐकतास ता? चोरून ऐकता ते ऐकता आणि वर शिकाव घेता. आयुष्यभर आपण काय केलं ना तात्री बघायचं माणसान. सरिता ती का बरं नाही, उगाच तिच्यावर चिडू नको. मग हे समजवा ती का. पाहुणे म्हणून इल्यात ना तर पाहुण्यासारखी रवा. घरात इलास पण घराची मालक नाही झाला तेवढा लक्षात ठेवा. सरिता आता जरा रवान दे, घरात वाद होईतच असतात रे. जा तू समजवते का बघ तिच्याकडे. जा रे जा. सोंट्या, या सोंट्या. हाय सर ये. माका हा का मारित होतस तू? हा नाही, तुझा आणि तुझ्या बापाशीचा नाव याकच असा ना. हाय सर ये. काय गो असा काय बोलतोस तू माका? हा मग ऐकून ना ऐकल्यावर का काय करतं? ता जरा केस माझ्या कानावर इले होते ना, म्हणून जरा ऐकू का. होय, मग डोक्यावर एवढे केस असत, मग डोक्या कसा चलता? चांगलो चांगलो प्रश्न असा सरिता. हा विचार करते मी याच्यावर. हा करा कर. पण माका आधी सांग, हाय सर काय करी होतस? खय आता खय उभोसस? ता आपला मी हैसून असो जात होते. मी हैसून असो. हा खळ्यात ना खैस जाय होत? ता जरा काम होतं गो या. हा बाहेरचा रस्तो नव्हतो, घरात ना जाणार होत. अगो घरातून कसं काय जाणार? काय तू आपला बोलतस? हा मग खरा खरा सांग, किती इलं होतस? अगो आपलं असंच इलं होतं मी. हा असंच. हा असोच होय. थांब, तू जोपर्यंत खरा सांगणच नाही ना अण्णांकाच बोलवतय. थांब आणि सांगता या चोंट्या ना 10 वेळा घरात वाकून बघी होतं म्हणून. गो 10 वेळा काय 3-4 वेळाच माती खाल्ले. सांग किती इलं होतं सर? ता माधवाकडे जरा काम होता माझा. कसला रे काम? ता होता गो जरासा. हा आता सांगतस? तू जोपर्यंत सांगणच नाही ना तोपर्यंत माधव भाऊजीकडे जावकच देवचाय. नाही तर वर बसलेत माधव भाऊजी. गो असं काय करतस? हा बोला ना जरा माधवा. मगे सांगते तुका मी काय काम आता. हा आधी काय तसा? अगो असं काय करतस? मगे सांगितले बोलले ना तुका. हा मग सोंट्या काय रे, बरोबरच ना? इकडची वाट कशी चुकलं? इलो माधव भाऊजींका भेटू होय काय? अरे पण माधव ना अशा घराकडे. छाया येत आहे मी. ह्याचा काय झाला? इलो काय गेलो काय? काय गो सरिता? सुटलो तावडीत ना. हा काय नो तुम्ही पण ना नको तेव्हा येऊन घोळ घातलास. ह्याचा काय काम होतं सोंट्याकडे? काय बाई तरी करतात. बोल. काका सगळी व्यवस्था झालेली आहे. राहायचं काय केलंय? उत्तम व्यवस्था आहे. आमच्या सोसायटीच्या बाजूच्याच सोसायटीत एक फ्लॅट आहे. लहान आहे पण मॅनेज होईल. आणि नोकरीचं काय केलं? निलिमाची एक मावशी आहे, तिची एक छोटीशी कंपनी आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्याही तयार झाल्यात. तर दुसरा जॉब लागेपर्यंत ही नोकरी
करायला हरकत नाही, करतील त्या. उत्तम. आणि सुषमाचं काय, तिला कधी नेणार? तिचं वर्ष आता संपत आलेलंच आहे. वर्ष संपल्यानंतर इथून दाखला काढून तिथल्या एखाद्या चांगल्या शाळेत ऍडमिशन करून देईन. माधव, किती गुणी आणि हुशार आहेस तू. सगळी व्यवस्था अगदी चोख आहे. तुझ्यावर एखादं काम सोपवलं ना, तो अगदी व्यवस्थित पार पाडशील. काका, माझ्या परीने जेवढं जमतंय तेवढं मी केलंय. बर, हे घे. हे काय? अरे, सगळा खर्च तूच उचलणार? घे. नाही नाही, नाही, नको. असं कसं? अरे निदान फूल नाही फुलाची पाकळी म्हणून तर ठेव. अरे, थोडं पुण्य आम्हाला तरी मिळू दे. घे, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. घे. बर. हो हो. हा, बर काका, मी पाटणकर बाईंना सगळी माहिती देऊन येतो. हो, त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांग. हो. त्या मुंबईला फारशा कधी गेलेल्या नाहीत. व्यवस्थित सगळं सांग त्यांना. हो हो. बरं काका, उद्याचा दिवस जरा सांभाळून घ्या. उद्या सकाळचीच गाडी आहे. अण्णांना तिकडे फिरकू देऊ नका, नाहीतर सगळी केलेली मेहनत फुकट जायची. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, अण्णांना जर या प्लॅनबद्दल कळलं ना, तर मग पुन्हा पाटणकर बाईंना या गावातून बाहेर पडताच येणार नाही. तू निर्धास्त राहा, मी सगळं सांभाळून घेतो. हा ना, येतो मी. उद्या काही एक काम ठेवू नकोस अण्णा. किती आहे? दुसरा लग्न करतस की काय? आमचं कुठं एवढं नशीब आलंय. काय आहे मग? उद्या काही कागदपत्रावर तुझ्या सह्या लागणार आहेत. घराकडे घेऊन घे. नाही अण्णा, तुला तालुक्याला यावं लागेल. मी तालुक्यात सहयोग करू? अण्णा, अगदी महत्वाचं आहे म्हणून सांगतो. आणि त्या अधिकाऱ्यासमोर सह्या व्हायच्या आहेत. बरं, कधी जाऊचा? उद्या सकाळी 10:30 वाजता. बरं, जरा वेळेआधीच निघूया, म्हणजे लवकर काम होईल. 1.5 तास लागणार आहे. तासाभरात होईल असं बघतो. नेम्या, तासाभरात काम झाला नाही ना, तर सगळी कागदपत्रात थैसरच जाळून टाकेन. होईल रे बाबा तासाभरात. निल्या, आण रे बाबा. घे माधवा, घे चाय घे. हो, घ्या. मी वरच घेतो चहा. आमचा माधव म्हणजे माधवच आहो. ना कोणाशी लय बोलणार, ना कोणाच्यात मिसळणार. तुमचा माधव खरंच खूप चांगला आहे. वय तर. अगो शोभा, एकदा भेटान तरी येते का? एवढा कसला बोलूचा जड झालंस गो? कामाक ठेवल्या नव्हता ना त्या बाईन तुका? काय गो अगो, काय बोलतय मी? ऐकूक येत नाही तुका? कान फुटले तुझे? काही हे सगळं काय चाललंय? आणि हे इथे काय करताय? अहो, नशिबाचे भोग, दुसरा काय म्हणायचा. शोभाक शोधूक घराबाहेर पडली ना, ती काही नाहीशीच झाली. आणि आता इली तर ही अवस्था. आपल्या वांगडा शोभा काढल्याने असा तिचा म्हणणं हा. आवा तरी खय खय बघतले हो. आता ते पण खचत चालले आहेत. म्हणून दोघांका हेसर घेऊन येले मी. अण्णा, आता वच्छी आधीसारखी नाही राहिली. आता त्याच्याबद्दल कसलो राग आणि कसला काय. मी त्यांना समजवलंय आणि त्यांनी पण समजून घेतल्याने. पण काळजी घ्या त्यांची. होय तर. आपल्या झेपात ना तेवढा सगळा करूकच व्हाया ना. काय गो वच्ची, ह्या काय केलंस? पाणी कसं सांडलंस? ह्या बघा, ह्या असा आबांच्या डोक्यात व्याप. वाईज बसा तुम्ही, येले मी. सरिता, माका काम असत. अगं पण 1 मिनिट तर असेल ना? काय हा?
सरिता, तुला कायम मी चुकीची वाटत आले ना? बरोबर असा काय केलास? बरोबर आहे, माझ्यामुळे या घराला खूप त्रास झालाय ना. पण माणसाला एक संधी हवी असते सुधारण्याची. गुण सोडूक हवेत ना माणसात. पण काहीतरी फरक पडेलच ना. यापुढे माझ्यामुळे या घराला त्रास होणार नाही. आता मला माझं आयुष्य सुखाने जगायचंय. झालं गेलेलं सगळं विसरायचंय मला. अहो उभे किती आहे? बसा ना. नाही ताई, नको, निघते, उशीर होतोय मला. खाई जाऊचा वाईस बसा. नको ताई. दे बाय, तुम्ही किती येईल सांगितलंच ना. मी सहजच आले होते तुम्हाला भेटायला. बरा असा येत जा हा आदना मधना. ताई, मला अगदी आपलंसं केलं तुम्ही. अहो आमच्याच असंच तुम्ही किती परकेपणा. अहो ताई, माझ्याकडून कधी काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. अहो, असं किती बोलतास? तुम्ही खूप चांगले आहात. आपल्यामध्ये चांगलं असलं ना की समोरच्या मध्ये सुद्धा आपल्याला चांगलंच दिसतं. अहो सगळ्या चांगलाच असता, फक्त आपल्याकडे नजर वही समोरच्यातला चांगला शोधूची. बरं, येते मी. ये काळजी घ्या. नीट जा. अण्णा, परत तुमच्या या घराचा उंबरठा ओलांडण्याची गरज लागणार नाही. गाडी आता सुटेलच. अरे माधव, किती काळजी करशील. जाईन मी, सुटेन या जाळ्यातून. हे पण तू पण काळजी घ्या. या सगळ्यात तू मला मदत केली आहेस हे अण्णांना अजिबात कळता कामा नाही. हो हो, मी सांभाळून घेईन. हा, काळजी करू नका. गाडी सुरू झाली बघा. चला येतो मी. मला नक्की फोन करा. हा, सांभाळून जा. देसाई, काय झालं? अण्णा नाही गेले गाडी समोर. अण्णा,
ही पाटणकर बाई ना गे? होय तर. काय चाललंय या गावात? नाहीतर काय, कलियुग आहे. काय म्हणायचं आता? किती प्रयत्न केला तरी माझ्या तावडीशी सुटणार नाही. मी सांगत आहे तो सर, या घरात कुलूप लागणार नाही. चला चल चल. अरे किती वेळ झालो हा? चकमा अशाच राहुल्यो ना तर एकाचा दोन होऊक नको. तुम्ही नाईक सगळे ना एक जात हट्टी असास. माझो काशी पण असंच होतो. काय ना काय वहीतच होता त्याका. कधी पडायचो, कधी खर्चटायचा, कधी ह्या असा टुमरूक यायचो रे. दोनदा तर ढोपरा पण फोडून घेतल्यान. एवढंसं होतो रे तेव्हा. बरं त्याका विचारलंय काय रे काय केलंस तर माका काय सांगितल्यान माहिता? शाळेत जाताना रेड्यान धक्को दिल्यान. आता माका सांग, याका रेड्यान धक्को देई पतूर ह्यो काय झोपलेलो होतो? काय हो सांगायचो. पण मस्ती काय त्याची कमी नाही. एका जागेवर थारो होतो काय त्याका? नंतर नंतर तर फक्त जखमाच राहुल्यो. अंगावर मनावर हळदीन भरणारे नव्हते अरे ते. अरे बाबा, दुखता का रे?
अण्णा काय करतोस अण्णा मागे राव आता जीव घेईन तुझं काय करतोस मागे राव मागे राव मागे राव मागे राव